नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहेत. त्यांचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेलकम पॉइंट परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढत असून रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढेच नाही तर या परिसरात ड्रग्ज विक्री, देह विक्री आणि इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अमरावती शहरात प्रवेश करताच लागणारा वेलकम पॉइंट परिसर सध्या वाहतूक कोंडी, अव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार खासगी ट्रॅव्हल्स चालक रस्त्याच्या मध्यभागी बसेस उभ्या करून प्रवाशांची वाट पाहत तासनतास थांबतात. यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका आपत्कालीन सेवांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील 20 ते 25 मिनिटे कोंडीत अडकून पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सायरन वाजूनही बसेस बाजूला घेतल्या जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, देह विक्रीचे जाळे आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खासगी बसांचे अनधिकृत थांबे तात्काळ हटवून शहराबाहेर स्वतंत्र पिकअप पॉइंट निर्माण करावा, तसेच परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 7 दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई करून वेलकम पॉइंट परिसर गुन्हेगारी मुक्त करावा, अन्यथा स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेत आणि अमरावतीकरांना या समस्येतून दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेलकम पॉइंट परिसरातील वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा आणि वाढत्या अवैध धंद्यांच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते यावर आमची नजर राहणार आहे. जनगणना 2027च्या पूर्वतयारीत अमरावती महानगरपालिकेने वेग घेतला असून शहरातील 2 चार्ज कार्यालयांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. मध्य झोन राजापेठ आणि पूर्व झोन दस्तूरनगर यांनी शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वी 100% घर यादी आणि गट यादीचे काम पूर्ण करत शहरात आदर्श निर्माण केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गट यादी तयार करण्याचे महत्वपूर्ण काम अमरावती महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. या टप्प्यात शहरातील प्रत्येक घर, इमारत, व्यावसायिक आस्थापना आणि इतर वस्तूंची माहिती संकलित करून त्यांचे डिजिटल दस्तावेजीकरण केले जात आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मध्य झोन कार्यालय क्रमांक 2 राजापेठ आणि पूर्व झोन दस्तूरनगर यांनी 7 जूनलाच आपले 100% काम पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केलेत. राजापेठ झोनमध्ये चार्ज अधिकारी भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत संपूर्ण सर्वेक्षण वेळेपूर्वी पूर्ण केलेत. तर दस्तूरनगर झोनमध्ये चार्ज अधिकारी नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखालील टीमनेही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
या यशस्वी कामगिरीची दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा लड्डा यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना हे केवळ आकडेवारी गोळा करण्याचे काम नसून भविष्यातील शहर विकासाचा पाया असल्याचे सांगितले. लोकसंख्या, नागरी सुविधा, पायाभूत विकास, शासकीय योजना आणि विविध धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता अचूक जनगणना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केलेत. महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित 3 चार्ज कार्यालयांचे कामही अंतिम टप्प्यात असून सुमारे 98% काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जनगणना 2027च्या पूर्वतयारीत अमरावती महानगरपालिकेच्या 2 झोननी वेळेपूर्वी काम पूर्ण करत नवा आदर्श निर्माण केला आहे. आता उर्वरित कार्यालयही निर्धारित कालावधीत काम पूर्ण करतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी देखील जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाही, आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती. ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला B फॉर्म, लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार? कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत? काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार आहे? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. शिवसेनेचे मी बिलकुल हेमंत पाटलांच्या म्हणण्यावर मी दुजोरा देते. खरी गोष्ट आहे, ही निवडणूक जी आहे ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलेलीच नाही आहे. या निवडणुकीमध्ये काय घोडेबाजार होतो आहे आणि कशा प्रकारे हे लोक करप्शन करतायत, कशा प्रकारे करप्ट सगळी सिस्टम करतायत हे आपण बघतोय. या सगळ्या गोष्टीचा निषेधच या ठिकाणी आम्ही पण करतो. मॅनेज झाल्याची चर्चा पूर्ण राज्यभर होत आहे. हो, तर ICU मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना. 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात. मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले. एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर होतोय तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ऍडमिट आहे म्हणते तो, आणि नागपुरातून तो ICU मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते. चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला पण. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूर शहरात भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत 2 तरुणांना लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर लकडगंज पोलिसांनी अक्षरशः सिंगम स्टाईल कारवाई करत अवघ्या 2 तासात आरोपींना गजाआड केले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लुटीचा संपूर्ण उलगडा केला आहे. छत्तीसगड येथील रहिवासी असलेले 2 तरुण नागपुरातील गंगा जमुना परिसरातून जात होते. याच दरम्यान 2 अज्ञात इसमांनी त्यांना भर रस्त्यात अडविले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत दोन्ही तरुणांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याजवळील तब्बल 25,000 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत. घाबरलेल्या तरुणांनी तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, तसेच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या महत्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून लुटलेली संपूर्ण रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे.
या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. यमुना परिसरामध्ये 2 तरुण मुलं होती जे त्या परिसरात छत्तीसगडचे राहणारे होते. ते तेथून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू लावला आणि पैशांची रक्कम मागितली. त्यांच्या खिशामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम होती. ती रोख रक्कम त्यांनी चाकू लावल्यानंतर दिली. परंतु त्याचा नाव पत्ता माहिती नव्हता. त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तशी तक्रार दिली. त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये DBमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे. गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे. यामध्ये आरोपी जो अटक केलेला आहे हा क्राईम रेकॉर्डवरचा आरोपी आहे. अब्दुल अरमान अब्दुल सलीम वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान पोलीस स्टेशनमधील आहे. परंतु त्याचा एक घर पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा आहे. सदर आरोपीला याने यापूर्वी सुद्धा असे गुन्हे केलेले आहेत. यावर क्राईम चार्ट प्राप्त केलेला आहे आणि त्यावर पुढील कारवाई करत आहोत. तरी नागरिकांना सुरक्षितेसाठी नागपूर शहर पोलीस दल सदैव तत्पर असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत आहोत. यासाठी 112चा वापर केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध होते. भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत लूट करणाऱ्या आरोपींना अवघ्या 2 तासात अटक करून लखनगंज पोलिसांनी वेगवान तपासाचे उदाहरण घालून दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींच्या इतर गुन्हेगारी कारवायांचाही शोध घेतला जात आहे. नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने हादरला आहे. प्रेम संबंधाच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना संघर्षनगर परिसरात घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर परिसरात प्रेम संबंधाच्या वादातून एका युवकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलमान अशफाक अन्सारी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणावरून स्थानिक युवक मुज्जिमल याच्यासोबत त्याचा काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी मध्यरात्री संघर्षनगर येथील टिपू सुलतान चौकातील एका पान टपरीजवळ दोघेही समोरासमोर आलेत. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणातच या वादाने हिंसक स्वरूप धारण केलेत. आरोपी मुजम्मिलने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी मुजम्मिल घटनास्थळावरून फरार झाला असून यशोधरानगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खुनाच्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टिपू सुलतान चौक यशोधरानगर येथे यातील मृतक नामे सलमान अन्सारी अशरफ अन्सारी वय 22 वर्ष, राहणार संघर्षनगर यशोधरा, हा टाइमपास झोन नावाच्या दुकानासमोर उभा असता आपल्या मित्राकडे. तेव्हा यातील जो आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू हसन अली वय 18 वर्ष 1 महिना आणि त्याचा साथीदार साहिम मलिक हे आले. यातील जो मुख्य आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू ह्याचं आणि मृतकाचं मागील 2 वर्षापूर्वी एक किरकोळ कारणावरनं आणि बहिणीची छेडछाड केल्यामुळं भांडण झालं होतं. त्या भांडणाचं मधून त्यांचं आता वाद झाला होता. त्याच्यामुळे ते हे यशोधरानगर हद्द सोडून हे गांजाखेत परिसरात राहायला गेले. काल रात्री जेव्हा हे 22-30 वाजता उभा होता तेव्हा त्यांनी त्याच्या साथीदारासोबत येऊन चाकूने त्याच्या शोल्डरवर, हातावर आणि छातीमध्ये वार करून हे केले, जखमी केले. त्यावरून तो मृत झाला. त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला FIR नंबर 454/2026 कलम
103(1) BNS 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला. याच्यामध्ये एक आरोपी आम्ही अटक केला, एक ज्युनेल आहे. त्याचा शोध चालू आहे, तो पण ताब्यात आहे त्याच्या पालकासोबत. त्याच्यावरही लवकरच अटकेची कारवाई होईल. आणखीन याच्यामध्ये कोणी आरोपी आहे का याचा आमचा डीबी तपास पथकातर्फे सखोल आणि आम्ही स्वतः CCTV फुटेज करीत आहोत. पण मृतकाच्या बहिणीचा आणि आरोपीचा काही प्रेम संबंध होते, त्यामुळे हा वाद होता असं माहिती मिळाली. नाही, त्या संदर्भाने आम्ही तपास करीत आहोत. अधिक जेव्हा सखोल माहिती भेटेल आम्हाला कॉन्क्रीट, तेव्हा आम्ही याबद्दल माहिती देऊ. सर, आरोपीचा आणि मृतकाचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आला आहे की नाही? जुनं काही रेकॉर्ड नाही, दोन्ही जुनेले. याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मृतकाच्या घरी कामाला होता, कूलर कंपनी, कपाट कंपनी फॅब्रिकेशन मध्ये. त्यामुळे 2 वर्षापूर्वी त्यांचे ह्याच कारणावरून भांडणं झाल्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांनी त्यांनी काम सोडलेले आहे आणि ते इकडं यशोधराच्या हद्दी सोडून गांजा खेतला राहतात. त्याचा मुख्य आरोपी याचा काही रेकॉर्ड वगैरे आहे असं समजलं? नाही, त्याच्या काही असं तर काही आमच्याकडं सिम्बामध्ये किंवा आमच्या सिटी सर्वे याच्यात काही रेकॉर्ड आढळून आलेला नाही. मृतक हा नाबालिग होता आणि हा मुख्य आरोपी याची पार्श्वभूमी आणि याचे वय काय होते? नाही, मृतक 22 वर्षाचा आहे आणि जो आरोपी आहे त्याचा वय 18 वर्ष 1 महिना आहे आणि जो दुसरा आरोपी आहे सोहम मलिक तो जुनैल आहे. मुख्य आरोपीचं मग याचं सोहम अलीचं एकूण प्रेम संबंधाच्या वादातून घडलेल्या या हत्येने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरा नगर पोलीस करीत आहेत. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे मोठी दुर्घटना घडता टळली. गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट अचानक उलटल्याने एकच तारांबळ उडाली. सुदैवाने बोट नदीच्या काठाजवळ उलटल्यामुळे आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केल्यामुळे अनेक भाविकांचे प्राण वाचलेत. मात्र या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून बोट चालकाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते. बीडच्या पुरुषोत्तमपुरी इथं भाविकांच्या जीवाशी खेळ. देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचला. अधिक मासानिमित्त बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे हजारो भाविकांची गर्दी होत आहे. अशातच गोदावरी नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आले होते. बोट नदीच्या काठाजवळ असतानाच तिचा तोल गेला आणि काही क्षणातच बोट उलटली. या घटनेनंतर नदीत एकच गोंधळ उडाला. महिला, पुरुष आणि वृद्ध भाविक जीव वाचवण्याकरिता धडपड करू लागलेत. मात्र परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलेत आणि अनेकांना सुरक्षित बाहेर काढलेत. या दुर्घटनेत 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बोटीत प्रवास करणाऱ्या महिलांनी बोट चालकावर गंभीर आरोप केले आहेत. बोटीत आधीच मोठ्या प्रमाणात प्रवासी असतानाही आणखी लोकांना जबरदस्तीने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका महिला प्रवाशांनी सांगितले की बोट उलटल्यानंतर सर्वजण पाण्याखाली गेले होते. सुदैवाने नागरिकांच्या मदतीमुळे जीव वाचला. तर दुसऱ्या महिलेने बोट चालकाला क्षमतेबाबत विचारणा केली असता त्याने 50हून अधिक प्रवासी बसू शकतात असे सांगितल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे याच परिसरात काही दिवसांपूर्वी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आजची ही घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गावकऱ्यांनी अधिक मासानिमित्त प्रशासनाकडून मोठा खर्च करण्यात आला असला तरी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप केला आहे. आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो. त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे. आता सध्या म्हणा 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो. आम्हाला उलट कृपा झाली आमच्या समजे. आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये 50 उतरत होतो. आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात. असते ना 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7. आता ग्रुपमध्ये 12, काहीच्या ग्रुपमध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुपमध्ये 8 माणसं इथं. घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो स्वतः. आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं. आम्हाला देवाची कृपा झाली. आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली.
घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिल्या. 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत. लोक बुडायला त्यांनी बळजबरी लोक बसले, तरी बाया अडत तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे. इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये खोल पाणी होतं, सगळ्या तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने बुडून नाही दिलं. गेली होती एका अंगावर, सगळी पूर्ण खाली गेली होती. अख्खे लोक पाण्यात बुडले होते. याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे. 10 लोक गेले नाही पाहिजे. गोदावरी नदीतील या दुर्घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एक सेल्फी, चेहऱ्यावर आनंद, भविष्याची असंख्य स्वप्न आणि काही क्षणानंतर काळाने घातलेला घाला. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडला आहे. वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नदीकाठी काढलेली त्यांची शेवटची सेल्फी आता त्यांच्या कुटुंबियांकरिता आयुष्यभराची वेदनादायी आठवण बनली आहे. पाहूया हा भावनिक आणि हृदय पेळून टाकणारा रिपोर्ट. घुग्गुस शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे रोहित बोबडे, सनी आसाम पिल्ली, शिव केळझरकर, समय सोनटक्के आणि तन्मय पाथोडे हे 5 जिवलग मित्र होते. सोमवारी दुपारी वाढत्या उकाड्यामुळे या मित्रांनी वर्धा नदीवर जाऊन पोहण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना न सांगता सर्वजण नदीकडे रवाना झालेत. नदीकाठी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये काही फोटो काढलेत आणि एकत्रित सेल्फीही घेतली. चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिलेलं होतं. सेल्फीनंतर 5ही मित्र नदीत उतरलेत, मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात अडकलेत. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि काही क्षणातच बेपत्ता झाले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी शोध सुरू केला. मोबाईल बंद लागत असल्याने चिंता वाढत गेली. नदीकाठी त्यांची वाहने आणि साहित्य आढळून आल्यानंतर भीषण दुर्घटनेची शंका निर्माण झाली. माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झालेत. रात्रभर शोधकार्य सुरू राहिलेत, मात्र अंधारामुळे मोहीम थांबावी लागली. नदीकाठी कुटुंबियांनी संपूर्ण रात्र आशा आणि भीतीच्या छायेत घालवली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सर्वप्रथम तन्मय पाथाडे याचा मृतदेह सापडला. त्यानंतर काही तासातच उर्वरित 4 मित्रांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. 5ही मृतदेह बाहेर येताच घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. एकाच मित्रगटातील 5 युवकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण घुग्गुस शहर शोकमग्न झाले आहे. नदीकाठी काढलेली ती एक सेल्फी आता त्यांच्या मैत्रीची आणि त्यांच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देत आहे. 5 जिवलग मित्र एकत्र जगलेत, एकत्र फिरले आणि नियतीने त्यांना एकाच दिवशी हिरावून नेले. वर्धा नदीतील ही दुर्घटना केवळ एका कुटुंबियांची नव्हे तर संपूर्ण समाजाची वेदना बनली आहे. या घटनेने नदीकाठी सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या 5 युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. रामटेकमध्ये प्रशासनाने मांगूर माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत अवैध मासे पालनाचे जाळे उद्ध्वस्त केले आहेत. मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त धाडीत तब्बल 11 तलावांमधनं हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील घुगसी गावाजवळील कृषी क्षेत्रात बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे पालन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तहसीलदार सुरेश वाकचोरे यांनी माहितीची पडताळणी करताच मत्स्य व्यवसाय विभाग आणि पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले. यानंतर सहाय्यक आयुक्त शुभम कांबरेवार आणि पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने धडक कारवाई केली.
तपासणी दरम्यान 13 पैकी 11 तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले. सायंकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावामधून हजारो मासे बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रमाणावर मासे असल्यामुळे जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रशासनाने ट्रकभर मासे जप्त करत अवैध मांगूर व्यवसायाला मोठा धक्का दिला असून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. आज घोक्षी तालुका पारशिवनी येथे प्रतिबंधित थाई मागूर माशाचं संवर्धन होत असल्याचं कळलं. तशी माहिती आम्हाला PI साहेबांनी दिलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे आज मोका तपासणी केली. इथे साधारण 13 तलाव जे 2.30 हेक्टरच्या जागेमध्ये वितरलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यातील 11 तलावात प्रतिबंधित थाई मागूर व्हॅरियस गॅरेपिनस या माशाचं अवैध मत्स्य संवर्धन होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आमच्या विभागाने, पोलीस विभागाने तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी मिळून इथे एक संयुक्त कारवाई केलेली आहे. आणि मी जिल्ह्यातील सर्व जे असे प्रतिबंधित माशांचे करत असतील इलिगली त्यांना मी समजावू इच्छितो की सर्वांनी ते बंद करावे व तशी कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधित मांगूर मासे पालनाविरोधातील या मोठ्या कारवाईमुळे प्रशासनाचा धाक पुन्हा एकदा दिसून आला आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करण्याकरिता शेतकरी आता घरात साठवून ठेवलेला भुईमूग विक्रीकरिता बाजारात समितीत आणत आहे. त्यामुळे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बघूया हा विशेष रिपोर्ट. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त झाले आहेत. वर्षभराच्या आर्थिक गरजा आणि शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग विक्रीसाठी बाजार समितीकडे धाव घेत आहेत. गत काही हंगामातील नापिकी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशात बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी निधी उभारणे आवश्यक झाले आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर धावपळ होऊ नये म्हणून शेतकरी आतापासूनच शेतमाल विक्री करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेचा फायदा घेत व्यापारी भुईमुगाला अपेक्षित दर देत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. तरी देखील वेळेत खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यासाठी शेतकरी बाजार समितीत मोठ्या संख्येने येत आहेत. माझं नाव श्रीराम जाधव. मी बाळेगावचा रहिवासी, तालुका नेर आणि जिल्हा यवतमाळ. माझ्याकडे 12 एकर शेती असून मी 3 एकरामध्ये भुईमूग लावलेला आहे आणि अपेक्षापेक्षा कमी झालेला आहे. तरी पण आता पेरणीचे दिवस आलेले आहे आणि सोयाबीन आणि कापूस लागवडीसाठी पैसा जमा करण्यासाठी मी हा माल आणलेला आहे आणि हा माल विकून मी बियाणं घेऊ शकतो. आतापर्यंत कर्जमाफी झालेली नाही. याच्यासमोर कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी सरकारकडे आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी भुईमूग विक्रीतून आर्थिक जुळवाजुळव करत असले तरी बाजारभावाचा प्रश्न कायम आहे. आता प्रशासन आणि बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्याकरिता काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगडा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवक विशाल मोरे यांनी मालेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दोषींवर कारवाई आणि संपूर्ण चौकशीची मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगडा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे. गावातील युवक विशाल मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीकरिता मालेगाव तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. विशाल मोरे यांनी केलेल्या आरोपानुसार जलजीवन मिशन, सामान्य निधी तसेच सन 2021 ते 25 या कालावधीत ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध विकास योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय आहे.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासह विविध योजनांच्या कामांमध्ये तत्कालीन सरपंच आणि सचिव यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते विशाल मोरे यांनी केली आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 10 महिन्यापूर्वी 9 नोव्हेंबर 2025 रोजी BDO साहेबांनी एक चौकशीचा आदेश नेमला होता आणि त्या माध्यमातून आमच्या गावात मुंगळा ग्रामपंचायतमध्ये चौकशी समिती दाखल झाली होती. या चौकशी समितीमध्ये काही आमच्या ग्रामपंचायतमधील कर्मचारी असो किंवा सरपंच आणि ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कथित भ्रष्टाचार केल्याचं आमच्यासमोर उघडकीस आलेलं आहे आणि हा अहवाल आम्हाला BDO साहेबांनी दिलेला आहे. तत्कालीन BDO साहेब असतील किंवा BDO साहेबांनी त्यांनी दिलेलं आहे. पण त्या अहवालानुसार आज 10 महिने झाले, आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि दोषीवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाही. तर आमची एकच मागणी आहे की परत त्यांनी त्यानंतर पाठपुरावा करत असताना मला वारंवार टाळकीचे उत्तरं दिलेले आहेत. त्याच्यामुळं माझी एक मागणी की त्या संबंधित गुन्हेगारावर तुरंत कारवाई करण्यात यावी आणि गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणत्या योजनेत भ्रष्टाचार झाला? त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामकऱ्यांचे 8 असतील, त्याच्यानंतर जलजीवन मिशन असेल, त्यानंतर सामान्य फंडामध्ये असतील किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल, अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक योजनेमध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये त्या ग्रामपंचायतीचा काही ना काही घोटाळा केलेला आहे आणि भ्रष्टाचार केलेला आहे. याची फेर चौकशी आम्ही परत 8 तारखेला फेर चौकशी नेमली होती, पण संबंधित अधिकारीच आमच्या गावात दाखल झालेले नाही. याचे आम्हाला BDO साहेबांकडून लेखी उत्तर पाहिजे. मुंगळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आता प्रशासन या आरोपांची चौकशी करून काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकरिता ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हाभरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. इतर राज्यांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना मासिक मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आज मोठ्या संख्येवर रस्त्यावर उतरलेत. विविध प्रलंबित मागण्यांकरिता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत ज्येष्ठ नागरिकांनी शासनाचे लक्ष आपल्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. विशेषतः इतर काही राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मानधनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांना नियमित मानधन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली. हे आमचे निवेदन पदयात्रा आहे, फेरी आहे. आम्ही शासनाच्या विरोधात नाही. अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आम्ही शासनापुढे ठेवत आलेलो आहोत, पण शासन आमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहावं, ज्या संवेदनशीलतेनं पाहावं ते पाहत नाही. आणि म्हणून आजच्या या 144 कलम लागू असतानासुद्धा आम्ही ते कलम तंतोतंत पालन करून हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही निवेदन फेरी काढलेली आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही निवेदन फेरी झालेली आहे. हजारो लोक आलेले आहेत. हे सगळे लोक जे आहेत ते गरीब, विस्थापित, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, याच्यामध्ये अर्ध्याच्यापेक्षा जास्त विधवा माता आहेत. आमचं शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्हाला तुम्ही श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा कुठलेही उद्योगपती 100 वर्षाने 125 वर्ष जरी जगलो तरी आम्हाला ज्येष्ठ म्हणून काही देऊ नका, पण या गरीब गरजवंताला द्या, ह्या विस्थापितांना द्या, ह्या विधवा मातांना द्या. हे तुमच्या आईवडिलासारखे आहेत. खरी गरज यांना आहे.
आणि इतर आपल्या शेजारी राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, सगळ्या ह्या राज्यामध्ये हे मानधन चालू असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर आम्ही शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी आमचे मुद्दे ओळखून घ्यावेत. आम्हाला दुसरं तिसरं काही नको. आमचं वय वर्ष 60 वर्षच ग्राह्य धरावं. आम्हाला आमचे तुम्ही जे शासनाने पारित केलेले कायदे आहेत, 2007चा कायदा, 2010चे नियम, 2013चा कायदा आणि धोरण, हे शासनाने तंतोतंत पाळावं. आम्हाला दुसरं तिसरं काही नको. इतर राज्याप्रमाणे आम्हालाही काहीतरी मानधन दिलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबईहून नागपुरात आणला जात असलेला हा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी वेळीच पकडल्याने संभाव्य ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. या झडतीत आरोपींकडून तब्बल 113 ग्रॅम 190 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची अंदाजे किंमत 11,21,900 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत सय्यद शहबाज कुरेशी आणि शकील अहमद अब्दुल खालिद या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी मुंबईतील कुर्ला परिसरातील एका व्यक्तीकडून हा अंमली पदार्थांचा साठा घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संशयितांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्स बसने नागपुरात हा माल आणला जात असताना सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. सायबर टीमच्या तांत्रिक मदतीमुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ड्रग्ज नेटवर्कच्या इतर दुव्यांचाही शोध घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत आणि या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचा तपास सुरू आहे. नागपूर शहरात चोरट्यांची मज्जल आता देवस्थानापर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हनुमान मंदिरात भर दिवसा चोरीची घटना घडली. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही तासात आरोपीला अटक करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. नागपूरच्या जरीपटका परिसरातील मोठा इंदोरा भागात असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजताच्या दरम्यान चोरीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाचे मौल्यवान भांडे आणि इतर महत्वाचे साहित्य चोरून नेलेत. मंदिर व्यवस्थापनाच्या निर्देशनास ही बाब आल्यानंतर तातडीने जरीपटका पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासादरम्यान फुटेजमध्ये संशयितांची हालचाल कैद झाल्याचे समोर आलेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून प्रज्वल मेश्राम याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन वयापासूनच तो गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सक्रिय असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत असून चोरीस गेलेल्या साहित्याबाबत आणि इतर गुन्ह्यांबाबतही तपास सुरू आहे. दिवसा 10 सकाळी 10 ते संध्याकाळी 9च्या दरम्यान एक मोठा इंदोरा येथे हनुमान मंदिर आहे. त्या मंदिरात मध्ये तांब्याचे पितळीचे काही पूजेचे भांडे वगैरे होते. तर तिथे चोरी झाल्यामुळे तसं आम्ही लगेच गुन्हा दाखल करण्यात आला. तिथे सीसीटीव्ही असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही लगेच जो एक इसम त्यामध्ये चोरी करताना दिसला आम्हाला मंदिरामध्ये, आम्ही लगेच थोडा इसमाची माहिती घेऊन सदर इसमास आम्ही अटक करण्यात आलेली आहे. सदर इसमाचं नाव प्रज्वल मारी मेश्राम असं त्याचं वय आहे. वय 19 वर्ष आहे आणि हा
बाल गुन्हेगार सुद्धा होता, नाबालिक असताना सुद्धा त्याने 3-4 गुन्हे केलेले होते. याला आपण ताब्यात घेऊन याच्याकडनं जे काही त्यांनी मंदिरामधून सगळं सामान आणि काही तांब्याचे कुंड वगैरे काही पितळेचे काही पूजेचे सामान होतं ते आम्ही जप्त केलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. सदर आमचे जे तपास पथकातले आहे हवालदार तरंग शर्मा, पंकज ठाकूर आणि प्रमोद, ह्या टीमने आमची ही कामगिरी केलेली आहे. मान्य झोन 6 सर, मान्य आयुक्त सर, मान्य जॉईंट CP सर, डिझन मॅडम आणि ACP सरांच्या मार्गदर्शनात आम्ही ही कारवाई केलेली आहे. देवस्थानाला लक्ष करणाऱ्या चोरट्याला जरीपटका पोलिसांनी CCTVच्या मदतीने जेरबंद करत तप्तर कारवाईचे उदाहरण घालून दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेले साहित्य पूर्णपणे हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. नागपूर शहरात बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवणाऱ्यांवर गुन्हे शाखेने मोठा प्रहार केला आहे. सीताबर्डी परिसरातील 2nd फ्लोअर कॅफेवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल 11 जणांविरुद्ध कारवाई केली असून हुक्का पॉट, नळ्या आणि इतर साहित्य असा 20,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण कारवाई पाहूया या रिपोर्टमधनं. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2ला मिळालेल्या माहितीच्या आधारे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2nd फ्लोअर कॅफे हुक्का पार्लरवर धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 2 पंचांच्या उपस्थितीत कॅफेची तपासणी केली असता ग्राहकांना हुक्का पुरवल्या जात असल्याचे आढळून आलेत. हुक्का पॉटमध्ये तंबाखूजन्य पदार्थ भरून ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या कारवाईत कॅफेचा मालक सनी विकास बोरकर, मॅनेजर साजू सादित खान यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान 7 हुक्का पॉट, 12 हुक्का नळ्या, डिव्हाइस आणि इतर साहित्य असा एकूण 20,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर वापराला आळा घालण्याकरिता नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून अशा प्रकारच्या व्यवसायांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागपूरमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लरवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी थोड्यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.